नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिपचा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक 6 ज्याचं नाव आहे समान संबंध समसंबंध यातील आपण स्वाध्याय 6.1 हे या ठिकाणी सुरुवात करत आहोत। प्रश्न आहे, पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे, असाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे। हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समान संबंध याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक जोडी दिलेली असते। या जोडीमध्ये कशा प्रकारचा समान संबंध आहे तसाच समान संबंध हा पुढच्या जोडीमध्ये आला पाहिजे। पुढच्या जोडीपैकी एक शब्द दिलेला असतो आणि एक शब्द त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला शोधायचा असतो। म्हणजे पहिल्या जोडीमध्ये जसं समान संबंध असेल तसाच समान संबंध दुसऱ्या जोडीमध्ये येण्यासाठी पर्यायामधून कोणता शब्द त्या प्रश्नचिन्हाच्या जागी बसतो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं असते। तर चला मग आपण आता प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, शेळी करडू। आता याच्यावरून आपल्याला काय बोध होतो की शेळीच्या पिलाला करडू असं म्हणतात। मग तसाच संबंध आता वाघाच्या पिलाला काय म्हणतात? वाघाच्या पिल्याला बछडा असे म्हणतात। म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 पहा, कप कान। आपण जे चहा पितो कपामध्ये, ते चहाचा कप आपण जे हातामध्ये धरतो त्याला आपण कान असं म्हणतो। म्हणजे कपाचा जो भाग आपण आपल्या बोटामध्ये धरतो त्याला आपण काय म्हणतो? कान। तसं मग सुईचा कोणता भाग या ठिकाणी असतो? तर सुईला आपण जे दोरा टाकतो ना, दोरा टाकतो तर जे छिद्र असते त्याला आपण म्हणतो नाक। काय म्हणतो आपण? नाक। म्हणून या ठिकाणी पर्याय असेल 3। दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 पहा, परिवलन दिवस। आता काय संबंध आहे? तर परिवलन म्हणजे पृथ्वी आपली जी स्वतःभोवती फिरते त्या गतीला परिवलन असे म्हणतो। आपण ज्या ग्रहावर राहतो ते ग्रह म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणतो आपण परिवलन। मग पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किंवा एक परिवलन पूर्ण करण्यास 1 दिवस लागतो। आता परिभ्रमण म्हणजे आपली पृथ्वी जे सूर्याभोवती फिरते त्याला आपण परिभ्रमण असं म्हणतो। मग पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी म्हणजे एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात, म्हणजेच 1 वर्ष लागते। म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा, साडी येवला। तर येवला आपल्या महाराष्ट्रामध्ये येवला हे जे शहर नाशिक जिल्ह्यामध्ये येते, तर ते येवला शहर साड्यासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे साडीसाठी येवला प्रसिद्ध आहे। तर चादरीसाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे? तर ते आहे सोलापूर। म्हणून आपला चौथा प्रश्नाचा पर्याय आहे 2। पहा, अशी चूक परीक्षेमध्ये चालणार नाही हां। लिहिलेले उत्तर आपल्याला दुरुस्त करता येत नाही, प्रॅक्टिस आहे म्हणून आपण या ठिकाणी हे केलं, नाहीतर आपला या ठिकाणी एक प्रश्नाचे 2 मार्क नक्कीच गेला असता। अशी गडबड करायची नाही माझ्यासारखी, ठीक आहे। चला आता पुढचा प्रश्न घेऊ आपण। प्रश्न क्रमांक 5, बैसाखी पंजाब। तर बैसाखी नावाचा एक सण आहे। हा जो सण आहे तो पंजाब राज्यामध्ये साजरा केला जातो। तर ओणम हा देखील एका सणाचंच नाव आहे। तर ओणम हा सण केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो। म्हणून 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। तर 11 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। आता विद्यार्थी मित्रांनो, एक फरक लक्षात द्या, शिक्षण दिन आणि शिक्षक दिन। शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो, शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला असतो, आणि शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला आहे। म्हणून 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर आपण आता जाऊ पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 7 पहा, प्रश्न क्रमांक 7 आपल्याला जो दिलेला आहे काय आहे पहा, ज्ञानेश्वरी नावाचा एक ग्रंथ आहे। तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे। तसंच मग लीळाचरित्र देखील हा एक ग्रंथ आहे।
मग हा ग्रंथ कोणी लिहिला तर चक्रधर स्वामी या संतांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8 पहा. रेडा रेकणे म्हणजे रेडा हा जो प्राणी आहे त्या प्राण्याच्या ज्या आवाजाला किंवा ओरडण्याला रेकणे असं म्हणतात. तर हत्तीच्या ओरडणे किंवा हत्तीचा जो आवाज निघतो तर त्याला चित्कारणे असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शब्दसंपत्ती आपल्याला फार महत्त्वाचं आहे. समान संबंध या धड्यावरचे प्रश्न सोडत असताना शब्दसंपत्तीचा साठा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. टेलिफोन दूरध्वनी. आता टेलिफोन हा इंग्रजीतला शब्द आहे, त्याला मराठीमध्ये दूरध्वनी असं म्हणतात. तर टी व्ही हा जो इंग्रजीतला शब्द आहे त्याला मराठीमध्ये काय शब्द आहे तर त्याला आहे दूरचित्रवाणी. टी व्ही म्हणजे दूरचित्रवाणी. पर्याय क्रमांक 3. पहा प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे शंका खात्री. आता शंका आणि खात्री हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. तसं मग अळणी हा जो शब्द आहे याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर अळणीचा विरुद्धार्थी शब्द आहे खारट. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण जे वरील शब्द पाहिले याच्यापैकी जे तुम्हाला पाठ नसतील ते तुम्ही तोंडपाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. जे जे आपल्याला याच्या अगोदरचे माहीत नव्हते ते सर्व प्रश्न आणि त्याचे उत्तरं हे म्हणजेच ते जे आता समजा हे पुस्तक आहे आणि हे त्यांनी लिहिलेले, ज्यांनी लिहिलं त्यांचं हे नाव आहे, प्राणी आहे त्याच्या ओरडण्याचा आवाज आहे, असे हे जे काही शब्द आहेत हे आता हे शब्द याचा हा शंका आणि खात्री हे विरुद्धार्थी शब्द आहेत. आता याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे हे जे काही आतापर्यंत आपण या पाठामध्ये पाहत आलोत हे सर्व जे माहीत नाही ते तुम्ही पाठ करणं, तोंडपाठ करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रश्न 11 पहा. साप्ताहिक म्हणजे आठवडा. साप्ताहिक जो 7 दिवसाचा असतो त्याला आपण आठवडा म्हणतो. दैनिक म्हणजे एक दिवस, त्याला आपण दिवस असं म्हणतो. म्हणून 11चं उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पाहू आता आपण प्रश्न क्रमांक 12 पहा. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी नागपूर संत्री. तर संत्री हे जे फळ आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संत्र्याचं फळ येते. म्हणजे नागपूर हे शहर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. शहर म्हणण्यापेक्षा आपण नागपूर भाग म्हणू, कारण शहरामध्ये काही शेती नसते. तर नागपूर हा जो भाग आहे या नागपूर भागामध्ये संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. संत्र्यासाठी ते प्रसिद्ध आहे. तर सासवड हे कशासाठी प्रसिद्ध आहे? सासवड हे अंजिरासाठी प्रसिद्ध आहे. हे तुम्हाला पाठ नसेल तर तोंडपाठ करून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. हा समूहदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. भाकऱ्या चळत. आपण भाकऱ्या एकावर एक असे जे भाकऱ्या ठेवतो, एकावर एक भाकऱ्या जे ठेवतो त्याला आपण चळत असं म्हणतो. म्हणजे भाकऱ्यांचा समूह. माझा चाव्यांचा समूह ज्याला आपण जुडगा असं म्हणतो. चाव्यांच्या समूहाला काय म्हणतो आपण? जुडगा. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहा प्रश्न क्रमांक 14 पहा. मेंढी लोकर. मेंढी हा जो प्राणी आहे त्याच्यापासून आपल्याला महत्त्वाचं जे उत्पादन मिळते ते लोकर मिळते. तर शेळीपासून आपल्याला काय मिळते या पर्यायापैकी? शेणखत आहे. शेणखत आपण जी गाई म्हशी आहेत त्यांना म्हणतो. ताग हे एक वनस्पतीपासून मिळणार आहे. सूत हे देखील वनस्पतीपासूनच मिळणार आहे. तर शेळीपासून आपल्याला लेंडीखत हे उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं. म्हणजे 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता पुढील प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 15 पहा. प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? त्र्यंबकेश्वर नाशिक. त्र्यंबकेश्वर हे एक देवस्थान आहे. तर त्र्यंबकेश्वर हे देवस्थान कुठं आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तसं पैठण हे देखील एक देवस्थान आहे. तर पैठण हे देवस्थान हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पैठण या ठिकाणी एकनाथ महाराजांची, संत एकनाथ महाराजांची समाधी पैठण या ठिकाणी आहे. भाऊ नाम. तर आपण जे शब्दांच्या जाती आपल्याला जे माहीत आहेत, नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, या पद्धतीचे भाऊ हे काय आहे? भाऊ हा शब्द नाम आहे. तर आम्ही हा जो शब्द आहे, जसं मी आहे, आम्ही आहे, तू, तुम्ही, अशा प्रकारचे जे शब्द असतात याला आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजे आम्ही हा शब्द काय आहे? सर्वनाम. म्हणून 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 पहा. येशू ख्रिस्त इसवी सन. आता आपण इंग्रजी जे महिने, इंग्रजीचे जे वर्ष जे सुरुवात झालेली आहे
इसवी सन 1 पासून आता आहे इसवी सन 2020. तर येशू ख्रिस्त यांच्या जन्मापासून ज्याची सुरुवात झाली. आता मी हा प्रश्न वाचत असताना हा वर्ष 2020 आहे. आता कदाचित हा व्हिडिओ पुढच्या वर्षीचे मुलं पाहतील त्यावेळी 2021 असेल. त्यानंतर कोणी व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतरच्या वर्षी तो 2022 असेल. तर ते तुम्ही त्या काळानुसार समजून घ्या. तर येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सनाची सुरुवात झाली म्हणजे कालगणना. तसं मोहम्मद पैगंबराच्या जन्मापासून कोणती कालगणना सुरू झालेली आहे तर ते आहे हिजरी सन. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. मंगळ ग्रह इथं दिलेले आहे कार्बन डायऑक्साईड. आता मंगळ ग्रहावर जे अनेक वायू आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो कार्बन डायऑक्साईड. तसं आपला पृथ्वी ग्रह आहे. पृथ्वी ग्रहावर ऑक्सिजन पण आढळतो, नायट्रोजन पण आढळतो, हायड्रोजन पण आढळतो आणि आर्गॉन पण आढळतो. हे सगळे वायू आपल्या पृथ्वीवर आढळतात. पण जसं मंगळावर कार्बन डायऑक्साईड हे सर्वात जास्त आहे तर तसं पृथ्वीवर हे सर्वात जास्त काय आहे तर ते आहे नायट्रोजन. जवळपास 78%. म्हणजे एकूण हवेमध्ये जे विविध वायू असतात त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे सर्वाधिक 78% आहे. प्रश्न क्रमांक 19. लोथल, कालिबंगन. आता ही जी ठिकाणं आहेत तर ही ऐतिहासिक ठिकाणं आहेत. लोथल हे ऐतिहासिक ठिकाण गुजरात राज्यामध्ये आहे. तसं कालिबंगन हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ती आहे राजस्थान राज्यामध्ये. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 19 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 20 आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 मध्ये काय दिलेलं आहे पहा. आर्यभट्ट भारत आणि इराटोस्थेनिस इथं प्रश्नचिन्ह. तर आर्यभट्ट नावाचे एक प्रसिद्ध गणितज्ञ आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत ज्यांचा जन्म भारतात झाला. तसे इराटोस्थेनिस नावाचे देखील एक खूप मोठे प्राचीन काळामध्ये गणितज्ञ होऊन गेले. तर ते कोणत्या देशाशी संबंधित आहेत तर त्यांचा जन्म हा ग्रीस या देशामध्ये झाला. म्हणून 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर कुंभार हे जे कारागीर आहे हे कुंभाराचं जे कार्य आहे ते चाकावर चालतं. तर चित्रकाराचं जे हे कारागीर जे चित्रकार आहेत यांचं कार्य कुठं चालतं म्हणजे कशाच्या आधारे चालतं किंवा त्यांनी चित्रकार हे चित्र काढत असताना कशाचा वापर करत असतात तर त्याला म्हणतात कुंचला. जे ब्रश आपण म्हणतो ना त्याला शब्द काय आहे कुंचला. तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर जाऊ आता आपण प्रश्न क्रमांक 22 कडे. पहा प्रश्न क्रमांक 22. प्रश्न क्रमांक 22 मध्ये आपल्याला पहा काळोख तिमीर हे समानार्थी शब्द आहे. काळोखचा समानार्थी शब्द आहे तिमीर. तसं भुंगा या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो आहे भ्रमर. म्हणून 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 23. विमान पायलट म्हणजे विमान हे जे वाहन आहे हे चालवणाऱ्याला आपण काय म्हणतो पायलट असं म्हणतो. तसं रेल्वे चालवणाऱ्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मोटरमन. जे रेल्वे चालवणारा असतो त्याला काय म्हणतात मोटरमन. विमान चालवणाऱ्या पायलट आणि रेल्वे चालवणाऱ्याला मोटरमन. राष्ट्रपती देश आणि राज्यपाल काय तर राष्ट्रपती हे आपल्या देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. तसं राज्यपाल हे कुठले घटना प्रमुख आहेत तर राज्यपाल हे राज्याचे घटना प्रमुख असतात. म्हणून 24 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे घटनात्मक प्रमुख. घटना प्रमुख म्हणण्यापेक्षा आपण घटनात्मक प्रमुख हा शब्द वापरू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पहा. भोपळा फळभाजी. आता भोपळा हे जे आहे ते फळभाजी आहे. मग कोबी काय आहे कोबीला पानं असतात पत्ते पांढऱ्या रंगाची आहे ना. तर कोबी हे काय आहे पालेभाजी आहे कारण त्याला पानं असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो पालेभाजी. प्रश्न क्रमांक 26 पहा. पुस्तके ग्रंथालय म्हणजे पुस्तकं ज्या ठिकाणी ठेवलेली असतात मांडून त्याला काय म्हणतो आपण ग्रंथालय. पुस्तकांची ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे खूप मोठं असं एखादं ठिकाण दिसते जास्त पुस्तकं जिथे ठेवलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो ग्रंथालय. मग मोठ्या प्रमाणात धान्य ज्या ठिकाणी साठवलेलं असतं त्याला म्हणतो आपण कोठार. म्हणून आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27 पहा. प्रश्न क्रमांक 27 मध्ये आपल्याला दिलेला आहे बांगड्या हात म्हणजे बांगड्या आता मुली असतील किंवा स्त्री असतील
तर बांगड्या हे सौंदर्य प्रसाधनाचे एक साधन आहे. बांगड्या हे कुठं घालत असतात? हातामध्ये. आणि चमकी, आता चमकी हे काही मुली म्हणा, स्त्रिया म्हणा, हे डोळ्याच्या वर लावतात किंवा केसामध्ये लावतात किंवा काही काही ठिकाणी थोडीशी गालावर देखील लावली जाते. तर आपल्याला पर्यायामध्ये नाक, नथ, कपाळ, डोळे असं दिलेलं आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 डोळ्याच्या जे वर लावलं जातं 27 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 28. सतार. सतार हे एक वाद्याचं नाव आहे. सतारीला असे रेषा असतात, म्हणजे तंतू असतात. रेषा म्हणण्यापेक्षा तारा म्हणू, तारा, तारा हा शब्द वापरू आपण. तर सताराला तारा असतात, त्याला तंतू असं म्हणतात. तर सतार हे एक तंतू असणारं वाद्य आहे, तंतू वाद्य आहे. आता शहनाई. शहनाई हे जे आहे, जे शहनाई म्हणजे आपण तोंडामध्ये घेऊन हवा त्याच्यामध्ये सोडून हवेद्वारे त्याचं आपण वादन करत असतो. तर शहनाई हे वायुवाद्य आहे, म्हणजे वायू, तोंडातलं वायू या ठिकाणी वापरला जातो. सतार हे तंतुवाद्य आहे, तर शहनाई हे वायुवाद्य आहे. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पहा. पॅन्ट, शर्ट म्हणजे आपण जे परिधान करत असतो, खालच्या भागात पॅन्ट असते आणि आपल्या वरच्या भागामध्ये शर्ट असते. तसं धोतर हे खालच्या भागात असते कमरेच्या खाली, मग कमरेच्या वर जे लिहितो त्याला आपण काय म्हणतो? सदरा. जसं पॅन्ट आपण कमरेच्या खाली आणि शर्ट हे वर, तसं धोतर हे कमरेच्या खाली, मग वर काय आहे? सदरा. 29 उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30 पहा. राजा, राणी. आता या ठिकाणी लिंग हा पुल्लिंगी शब्द आहे, हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तसं मोर हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा स्त्रीलिंगी शब्द काय येतो? लांडोर. म्हणून 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 पहा. नवे, जुने. आता हे काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. आता श्रीमंत. श्रीमंताचं विरुद्धार्थ शब्द कोणता आहे? गरीब. आता गरीब पर्यायामध्ये तर नाही, मग दीन. आता अमीर, रईस म्हणजे हे श्रीमंताचे समानार्थी शब्द झाले. आपल्याला नवे, जुने असा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. तर श्रीमंताचा विरुद्धार्थी शब्द गरीब. मग आता दीन आणि कष्टी याच्यापैकी दीन याचा अर्थ हा गरीब होतो. आता पहा, हे दीन दिसते ना, ह्याची विलांटी जर पहिली असेल तर त्याला आपण दिवस असं म्हणतो, आणि दुसरी विलांटी असेल तर दीन म्हणजे गरीब. हे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 32 पहा. शिवाजी, संभाजी. आता शिवाजी महाराज यांच्या मुलाचं नाव होतं संभाजी महाराज. आता तानाजीच्या मुलाचं नाव, जसं शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव संभाजी, तसं तानाजीच्या मुलाचं नाव काय होतं? रायबा. तुम्ही इयत्ता 4थीमध्ये वाक्य कानी तुमच्या पडलं असेल, आधी लग्न कोंडोबाचं मग रायबाचं, असं तानाजी यांनी म्हटलेलं आहे. तर आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. रायबा म्हणजे तानाजीचा मुलगा. आता प्रश्न क्रमांक आपण 33 कडे जाऊ. घोडा, तबेला. आता घोडा ज्या ठिकाणी राहतो त्याला आपण काय म्हणतो? तबेला. तसं सुगरण जिथं राहते, कशामध्ये राहते सुगरण? खोप्यामध्ये. म्हणून 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे हे प्राणी किंवा पक्ष्याचं राहण्याचे हे ठिकाण आहे. रमणीय हे विशेषण आहे. जसं आपण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे 4 जाती आणि त्याच्या पुढे अजून 4 जाती आहेत, ते आपण व्याकरणामध्ये पाहू. सध्या इथं आपण काय पाहू, किंवा आता इथं आलेलं आहे काल म्हणून ते आपण सगळ्यांचे नावं देखील घेऊन टाकू. शब्दाच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दविभाव्य, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी हे शब्दाच्या 8 जाती आहेत. त्याच्यापैकी रमणीय हा जो शब्द आहे तो विशेषण आहे, आणि काल हा शब्द काय आहे? क्रियाविशेषण आहे. काल हा शब्द या ठिकाणी रमणीय हा जो शब्द आहे तो काय आहे? विशेषण आहे. रमणीय शब्द विशेषण, आणि काल हा शब्द हा काय आहे? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे स्थलदर्शक शब्द असतात, कालदर्शक शब्द असतात. जसं काल म्हणजे आज आणि आजच्या 1 दिवस अगोदरचा दिवस ज्याला आपण काल म्हणतो, तर हा कालदर्शक शब्द क्रियाविशेषणामध्ये येतो. तर 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर जाऊ आपण प्रश्न क्रमांक 35 कडे. पहा, प्रश्न क्रमांक 35 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे पहा. सूर्यप्रकाश म्हणजे सूर्यापासून आपल्याला जीवनावश्यक वस्तू जी मिळते ती प्रकाश मिळते. मग हवेपासून आपल्याला काय मिळते?
हवेपासून आपल्याला प्राणवायू मिळत असते, ज्याला आपण ऑक्सिजन असं म्हणतो. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण सूर्याचा जर प्रकाश नसेल तर कुठली म्हणजे सजीव सृष्टी ही जिवंत राहू शकत नाही. तसा हवेतून आपल्याला प्राणवायू जरी नाही मिळाला तरी देखील जिवंत राहू शकत नाही. कारण काय, सूर्याच्या प्रकाशामुळेच वनस्पती अन्न तयार करतात आणि तेच अन्न इतर प्राणी वापरत असतात. प्रश्न क्रमांक 36. सिनेमा पडदा. सिनेमा हा आपण पडद्यावर पाहत असतो. तसं नाटक हे कशावर केलं जातं किंवा नाटक हे कशावर पाहिलं जातं, तर ते रंगमंच. नाटक ज्या ठिकाणी केलं जातं ते रंगमंच. नाटक हे रंगमंचावर आपण पाहत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 पहा. गणपती हा जो देव आहे, तर गणपतीचं जे वाहन आहे ते उंदीर आहे. तसं शंकर देवाचं जे वाहन आहे ते आहे नंदी. म्हणून 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38 पहा. प्रश्न क्रमांक 38. बंगला, गच्ची. बंगल्याच्या वरच्या भागाला आपण काय म्हणतो, गच्ची. तसं मंदिराचा जो वरचा भाग असतो त्याला आपण काय म्हणत असतो, कळस म्हणत असतो. म्हणून 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 39 पहा. मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान. पहा, तुम्ही इयत्ता 4थीमध्ये जे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ वाचलेला आहे. आता 2017ला हा प्रश्न येऊन गेला 5वीच्या स्कॉलरशिपला. याचा अर्थ तुम्हाला 4थीचं देखील ज्ञान 5वीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे ते तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. तर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जे 8 व्यक्ती होते त्याच्यामध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे कोणतं पद होतं, प्रधान. तसं निराजी रावजी यांच्याकडे कोणतं पद होतं, तर त्यांच्याकडे न्यायाधीशाचं पद होतं. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40मध्ये दिले आहे शंकरपाळी चौकोन. तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुमची आईनं शंकरपाळी केली असेल, त्याचा आकार कसा होता, चौकोन. आणि करंजाही केलेली असतील तुमच्या आईनं, मग त्याचा आकार कसा असतो, चंद्रकोर असा आकार असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी जो आपला स्कॉलरशिपचा 6वा घटक आहे समान संबंध, त्यातला स्वाध्याय 1 6.1 आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ बघता तो यूट्यूबच्या कोणत्या चॅनलवर पाहतात, सुनेवार श्यामसुंदर या चॅनलवर तुम्ही पाहत आहात. तर महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका. आणि त्याच्याखाली लाल रंगामध्ये असं लिहिलेलं असते पहा, सबस्क्राईब असं लिहिलेलं असते लाल रंगामध्ये. तर याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे, म्हणजे तुम्हाला मी तयार केलेले नवीन व्हिडिओ पुन्हा पाहता येतील. तर आज आपण या ठिकाणी थांबू. नमस्कार.